डबा आणलाय काकानी आणि कधी एकदा जेवीन असं झालंय. भूक लागली भूक. काय घेतलंय सांगते हां तुम्हाला. म्हणजे कशासाठी माहिती काय सुचतं एकमेकांना आपल्याला. हां तुम्हालाही वाटतं हां आता आपण हे करूया. हे बघा हे सांडगे डब्यात मी काय काय आले दाखवते. मी ही कोबीची कोशिंबीर केलेली बघितला. त्यात मी दही घातलंय कारण की डब्यात एवढं भरून दही येतं रोज सकाळ संध्याकाळ एवढं भरून भरून येतं. हे आहे दोडक्याची भाजी. हे आहे मी केलेलं झटपट लोणचं लगेच खायचं. हे डब्यातनं आलेलं लोणचं टिकाऊ. आणि ही मुगाची उसळ. चपात्या आलेल्या आहेत मस्त. आमटी आलेली आहे. भात आलेला आहे. सगळं आलेलं आहे. छान मस्त जेवणार आहे. आणि मग नंतर बोलू आपण. हां आज मी जरा भूक लागली आहे कडकडून. बोलायची पण काय फारशी ताकद नाही आहे. एखाद्या दिवशी भूक फार लागते. सकाळी खरं तर नाश्ता इतका मस्त केला होता मी आज तरी भूक लागते. भूक लागली की जेवून घ्यावं. खादाडी करावी. खा करावी. क्वालिटी अन्न खावं. लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही खाल आणि पचवाल तेवढी तुमची गट चांगलं राहतं. गट म्हणजे माहिती आहे ना अन्नवाह स्रोतस म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. तोंडापासून तिथपर्यंत सगळं चांगलं पाहिजे माणसाचं. तुम्हाला भूक नुसती लागून चालणार नाही. पित्तासारखी भूक पण लागून उपयोग नाही ना. कडक की काय सुचेत ना असं पण नाही उपयोग. रोज भूक लागली पाहिजे. पोटात व्यवस्थित तुम्ही खाल्लं पाहिजे सगळं जेवण. भूक लागली आहे म्हणून उगाच आपलं काहीतरी ते काय म्हणतात त्याला भूक शमवायला काहीतरी बाहेरचं खाल्लं. आता हे बाहेरचंच आहे पण जेवण आहे अन्न आहे. उगाच हाय क्वालिटी का नाही हाय कॅलरीजचं फूड खाणं नाही बरोबर. रोजच जर का तुम्ही तळलेलं वगैरे खायला लागला. आता ह्याच्यात जर का रोज एवढं आम्हाला तळलेलं असतं. हे बघा हे चालतं ना. कधीतरी वडा खाणं वेगळं कधीतरी भजी खाणं वेगळं. आणि रोज जर का तुम्ही ते हॉटेलचे तयार केलेल्या ग्रेव्या ते जेवायला लागला. पिझ्झा पास्ता हे रोज खायला लागला त्रास होतो. हळूहळू हळूहळू तुमचं डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे तुमच्या अन्न पचन करणाऱ्या ह्या संपूर्ण ट्रॅकमध्ये जे आपल्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो. आणि ते कमी 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 ते लाखो करोडो असतात. वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे तुमचं अन्न पचतं व्यवस्थित. तुमची इम्युनिटी टिकवली जाते. तुमच्या हार्टचं मेंदूचं रक्तवाहिन्यांचं किडनीचं आरोग्य राखणं हे त्या बॅक्टेरियांवरच अवलंबून असतं. ते चांगले अन्न चांगलं पचलं तर सगळी विटॅमिन्स मिनरल्स तुमच्या पोटाला मिळतात शरीराला. नाहीतर तुम्ही मस्त एवढं सगळं खाऊन पचवलंय तुम्ही पण ते शोषण करायची ताकदच नसेल तुमच्या आतड्यात तर काय उपयोग आहे ना. मग काहीच उपयोग होत नाही. अन्न नुसतंच खाऊन बाहेर पडतं तसंही चालणार नाही आपल्याला. त्यामुळे पोटात योग्य वेळ अन्न टिकलं पाहिजे. फार कॉन्स्टिपेशन पण उपयोग नाही. हे तुम्ही म्हणाल हे काय बोलताना जेवताय आता आलं तोंडात म्हणून सांगते. आपलं जेवण हे जीवन व्यवस्थित सगळं पचन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते सर्व त्या बॅक्टेरियाजवर अवलंबून आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही प्रोबायोटिक्स म्हणतात त्याला. पालेभाज्या अन्नधान्य सगळी अन्नधान्य. मग मी गहू खाऊ का ज्वारी खाऊ सगळी अन्नधान्य पोटात गेली पाहिजे. सगळी तिथं जे मिळतं ते
आणि दुसरं म्हणजे तेल तूप सुद्धा पोटात गेलं पाहिजे. गोळी घेते आधी, थांबा. मस्त तुम्ही जेवण छान केलेलं आहे आणि स्नेहनच नाही, नुसतं वृक्ष वृक्ष कोरडं कोरडं तेही नाही. कारण की चौरस आहार असणं फार महत्वाचं आहे. स्निग्धता पाहिजे शरीराला. त्यामुळे गट बॅक्टेरियाला फार महत्व आहे. अगदी साधे केस जरी तुमचे गळत असले, नुसतं हार्ट अटॅकचा काही प्रश्न नाही किंवा इतर काही मोठे दुर्धर म्हणजे असाध्य रोग, त्यासाठीच असं नाही, सगळ्यासाठी काहीही तुम्हाला आजार होऊ दे, अगदी मानसिक होऊ दे, शारीरिक होऊ दे, कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ दे, केस गळणं असू दे, पिंपल येणं असू दे, काहीही असू दे, शरीरातला कुठलाही बिघाड आजार नाही म्हणणार. हा त्या बॅक्टेरियावर अवलंबून असतो. त्या जंतू भरपूर आहेत आपल्या ह्याच्यात आतड्यामध्ये बॅक्टेरिया. त्यांना कामही द्यायला पाहिजे, नाहीतर ते भुकेली राहतील, उपाशी राहतील, मरतील. म्हणजे त्यांनाही खाणं पिणं व्यवस्थित घालणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून पालेभाज्याही खाल्ल्या पाहिजेत, सॅलडही खाल्लं पाहिजे, आंबट गोड सगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत, भाज्या खाल्ल्या पाहिजेत सगळ्या प्रकारच्या, उसळी खाल्ल्या पाहिजेत, चटण्या खाल्ल्या पाहिजेत, लोणची खाल्ली पाहिजेत, दही ताक खाल्लं पाहिजे, दुधाचे पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत. जास्त काय खाऊ नका माहिती का? फार जास्त साखर खायची नाही, फार जास्त मीठ खायचं नाही, पण प्रमाणात मीठ आणि साखर सुद्धा तुम्हाला पाहिजे शरीराला, माहिती आहे का? प्रमाणात. अहो तुम्हाला एक सांगते, समजा जर का तुम्ही मीठच खाल्लं नाही, सारखंच जर का आपण ते शेंदे लोण म्हणून खायला लागलो, म्हणजे बिना आयोडाइज्ड, तर आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. लक्षात ठेवा, आयोडीनची डिफिशियन्सी होऊ शकते. म्हणून घरात सेंदेलोण युक्त तुम्ही मीठ आणत असाल तर चांगलं आहे, ते औषधी आहे, पण औषध काय आपण सारखं नाही खाऊ शकत. आयोडीन युक्त मीठ पण घरात पाहिजे. दोन्ही मिक्स करून ठेवा, चालतंय. कळलं का? तुम्ही म्हणाल हे काय नवीनच? नवीन काही नाही, हे जुनंच आहे. सगळं पोटात जायला पाहिजे. थोडी साखर पोटात गेली पाहिजे. सगळं झालं पाहिजे. तर आपलं गटची हेल्थ म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, अन्ननलिका, अन्नवस्त्रतस यांची हेल्थ नॉर्मल राहते. ते बिघडलं तर तुमचं शरीरातलं काहीही होऊ शकतं, तुम्हाला काहीही. आणि जे काय तुम्हाला काहीही होतं ते त्याच्यामुळे होतं. त्यामुळे जेवणावर सगळं अवलंबून आहे. तुमच्या डोक्यात असतंय फॅड, मी हेच खात नाही, मी तेच खात नाही, मी हेच खाणार नाही, तेच खाणार नाही, वजनच उतरवणार. तुम्ही जेवढं वजनाच्या मागं लागाल तेवढं ते तुम्हाला धोकाच देणार. आता आमच्या घरात तर तुम्हाला सांगते, कोणीही डब्बूच्या डब्बू कोणी नाही आहे, कुणीही नाही. जेवण खाण उत्तम. तुम्ही जर का खाण्यापिण्यात नाटकं केली, तुमची तब्येत बिघडलीच म्हणून समजायचं. एकतर तुम्ही बारकुंडले होणार, म्हणजे अशक्त म्हणायचं आहे. मला बारकी लोक सुद्धा काटक असतात. अशक्त होणार, नाही तर फोपशे होणार. या दोन गोष्टीपैकी काहीतरी होणार. हेल्दी आणि गुटगुटीत असण्याला काही प्रॉब्लेम नाही. कळलं? गुटगुटीत असा, हेल्दी असा, शारीरिक आणि तुमची मानसिक हेल्थ, आरोग्य चांगलं असेल तर असे ना, थोडंसं वजन जास्त असलं बिघडलं कुठं? सगळ्यांनी काय ते सगळ्या नटनट्यांसारखं असं सपाट व्हायचं आहे असं दाखवत, असं सपाट किती घाणेरडं दिसतं ते. शी. सगळ्या हल्ली वयस्क झालेल्या नट्या फ्रॉक म्हणजे नाही, ते मिनी फ्रॉक घालायला लागलेले आहेत.
कशासाठी? तर आपण किती बारीक आहोत, आपल्या मांड्या किती बारीक आहेत हे दाखवायला. अहो, चेहऱ्याचं काय कराल तुम्ही, स्किनचं काय कराल? आणि आजच एकीचा व्हिडिओ बघितला, एवढे सुंदर काम करते खरं तर ती बाई, नटी. पण काय डोक्यात आलं कुणास ठाऊक, तिची नाक तिला धरून न्यायला लागली आहे. वय झाल्यावर हे करावंच लागतं. आणि घातली आहे फ्रॉक. बरं, फ्रॉकच्या खाली काहीतरी घालायला पाहिजे होतं, तो मिनी फ्रॉक, वर ओढणी आणि खाली घातलंच नाही. चांगलं दिसत नव्हतं. तांगड्या काय चांगल्या दिसतात आहे. परवा एकीनं वरचा टॉप घातला, साईड कट, पार इथपासून साईड कट, आणि इथं एवढीशीच ती बिकिनी टाईप काहीतरी घातलेलं, आणि खाली काहीच नाही, काहीच नाही. मग कशाला ते छान दिसतंय? काहीतरी घालायला पाहिजे म्हणजे छान दिसतं. उलट कपडे छान दिसायचं असलं तर पेहराव चांगला पाहिजे. तर आणि पेहराव चांगला दिसायचा असेल तर तब्येत छान पाहिजे. तब्येत छान राहायची असेल तर चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे. म्हातारा चेहरा झालाय, मेकअपची पुटं काढल्यावर ओळखत पण नाही चेहरा. वय झालंय, हाताने वय झाल्यावर बॅलन्स जातो, हाताने धरून बसवावं लागते खुर्चीवर नेऊन. आणि वर तुम्ही हे असले कपडे घालता कशासाठी हो? सगळ्या सेलिब्रिटींचं हल्ली हेच चाललंय. आम्ही किती बारीक आणि फिट आणि फाईन आहे दाखवण्यासाठी कमीत कमी कपडे घालायचे आणि शरीर किती फॉर्ममध्ये आहे दाखवायचं. किती शरीर फॉर्ममध्ये असलं त्यात काय शरीरासारखं शरीर काय एवढं फॉर्ममध्ये आहे म्हणून दाखवायचं. चांगले कपडे घालणं महत्त्वाचं. छान छान कपडे घातले की उलट छान दिसतं. तुमचं शरीर इथं बघायला कोण काय विशिष्ट लोक असतात तेवढीच, बाकी कपडेच बघत असतात सगळे. काय घातलंय, कसं घातलंय, काय मॅचिंग केलंय, काय घातलंय, कानात काय घातलंय, गळ्यात काय घातलंय, बांगडी काय घातली आहे. तुमची ही स्किन कितीही सुरकुतलेली असली म्हातार झाल्यावर कोणी बघत नाही. बांगडी काय घातली आहे, गळा काय घातलंय, ब्रेसलेट काय घातलं, हेच मस्त जेवणाच. चेंज हा फार आवश्यक आहे. थोडक्यात फार आवश्यक आहे चेंज. त्याशिवाय मजा येत नाही. तेच तेच ना काय होतंय, मसाले तेच तेच नको वाटतात सगळ्यांचेच. हे मी केलेली कोशिंबीर आहे घ्या. तर थोडक्यात मस्त जेवा, मस्त खा, मस्त प्या, मस्त राहा, आनंदी राहा. चला.